300हून अधिक शर्यती जिंकणारा हौशा काळाच्या पडद्याआड. पाचगावचे माजी उपसरपंच नारायण गाडगीळ यांच्या हौशा या लाडक्या बैलाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तब्बल 14 वर्ष गाडगीळ कुटुंबाचा सदस्य म्हणून राहिलेल्या हौशाचे आज 12 दिवसाचे फोटोपूजन कार्यक्रम भावनिक वातावरणामध्ये पार पडले. हौशाला 2012 साली खरेदी करण्यात आले होते. आपल्या दमदार कामगिरीने त्याने अवघ्या बैलगाडा शर्यतींच्या विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. मागील 5 वर्षात 300हून अधिक बैलगाडा शर्यतींच्या मध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याने अनेक मान सन्मान मिळवले होते. गाडगीळ कुटुंबासाठी हौशा हा फक्त बैल नव्हता, तर घरातील एक जिवलग सदस्य होता. त्याच्यावर त्यांनी अपार प्रेम केले आणि त्याच्याशी भावनिक नाते जोडले होते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील शर्यत प्रेमींच्या मध्येही हौशा अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या निधनामुळे शर्यत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. आज आपल्या घरी 2012 साली आमचे मित्र बाळासाहेब पटेल आणि सराटी विजू यांच्या गावाकडून आम्ही 6 लाख रुपयेला खरेदी केलेला बैल, त्याचं नाव हौशा, आणि तो आम्ही स्पर्धेसाठी शर्यतीसाठी त्याला घेतला होता. आणि कमीत कमी 5 वर्ष ह्या आमच्या हिंदकेसरी हौशा बैलान पाचगाव, कोल्हापूर असेल, सांगली असेल, कर्नाटक असेल, या संपूर्ण परिसरामध्ये अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अव्वल असं नाव त्यानं मिळवलं. कारण की जाईल त्या स्पर्धेमध्ये तो प्रथमचा विजेता राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो 2017च्या शेवटची त्याची स्पर्धा झाली, त्यामध्ये 51,000चं पहिलं पारितोषिक होतं. त्यानंतर आम्ही त्याला स्पर्धेसाठी थांबवला आणि थांबवल्यानंतर आम्ही एक आमच्या घरचा सदस्य किंवा आमच्या घरातला एक भाऊ किंवा असं आमच्या घरातला एक कर्ता पुरुष असा अनुषंगाने त्याचा सांभाळ केला. आणि ते सांभाळ करत असताना आमचे नातेवाईक विजय शिंदे म्हणून दिनेरली इथं राहतात, त्यांच्याकडे आम्ही त्याला संगोपनासाठी ठेवला होता. आणि एक 8 ते 10 दिवस त्याला नॉर्मली असा त्रास चालू झाला आणि त्याच्या मेडिकल औषध उपचारसुद्धा आम्ही केले. परंतु तो हनुमान जयंती दिवशी त्याने प्राणज्योत आपल्याला गमावलेला आहे. आणि आज त्याची 12वी आहे. आणि आज आम्हाला तो आमच्यातून निघून गेल्यामुळं आम्हाला त्याचा खूप आठवण येते. कारण की कागल इथं जी स्पर्धा झाली होती यात्रेला, त्या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये 2 वेळा त्याने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि दोन्ही वेळेला पहिला क्रमांक घेतला होता. त्यावेळी नामदार मुश्रीफ साहेबांनी स्वतःच्या खिशातले 25,000 रुपये काढून मला स्वतः मालक म्हणून सांगितलं की गाडगीळ या बैलाच्या दोन्ही बैलांच्या गळ्यातनी पैशाच्या माळा करून घाला, कारण की अशी बैल कुणाच्याही नशिबात नसतात. आणि हे आमचा बैल जो हौशा आणि त्याला जो साथीला होता ते आमचे पाहुणे मित्र विजय बेडेकर, त्यांचा फाकड्या, हौशा फाकड्याची ज्या स्पर्धेमध्ये जोडी उतरणार तिथं पहिला क्रमांकावर त्यांनी कधी तिने न घेता पहिला नंबर आल्याशिवाय आलेला नाही. आणि आज आमच्यातून तो निघून गेला आणि त्याचे आम्हाला खंत वाटते. आज आमच्या पाचगाव गावातील बैलगाडी शर्यतीचं माहेरघर म्हणून बैलगाडी शर्यतीचं असं पाचगावची ओळख आहे. आणि पाचगाव गावामध्ये असणारे आमचे सर्व शर्यत शौकीन असतील, पाचगाववासी असतील, आमच्या घरातील सर्व महिला वर्ग असेल, आम्ही स्वतः असेल, आज आमच्यातील आम्हाला त्याचा खूप दुःख आहे. आणि आम्ही जे 12वीला जे आपल्या घरात मनुष्य गेल्यानंतर 12वीला जसं आम्ही करतोय तसं आम्ही आमच्या ह्या हिंदकेसरी हौशा बैलाच्या 12वीला आज भोजन असेल आणि त्याचं फोटोपूजन असेल, असं आम्ही 12वी दिवशी आज आम्ही संपन्न केलेलं आहे. आणि हीच परंपरा आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही त्याचे कायमस्वरूपी त्याचे आठवण म्हणून पुढे करत राहील असं या ठिकाणी मी सांगतो. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.